यूनाइटेड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल गुलबर्गा की जानिब से 13th एनिवर्सरी कंप्लीट होने के मौके पर एक मेगा हेल्थ चेकअप कैंप ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें हज़ारों की तादाद में गुलबर्गा डिस्ट्रिक्ट से अलग अलग इलाकों से आवाम ने शिरकत कर इस मेगा हेल्थ चेकअप कैंप में अपना हेल्थ चेकअप करवाया। इस मेगा हेल्थ चेकअप कैंप और 13th एनिवर्सरी के मौके पर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी, जो कि मैनेजिंग डायरेक्टर हैं यूनाइटेड हॉस्पिटल्स के, और डॉक्टर वीना मैडम ने कहा कि हमारा मकसद हेल्थ केयर, हर एक गुलबर्गा डिस्ट्रिक्ट के आवाम को बेस्ट हेल्थ केयर प्रोवाइड करना ही इनका मकसद है। इस मौके पर एक ग्रैंड मेगा हेल्थ चेकअप कैंप ऑर्गेनाइज करने का मकसद है कि जो लोगों ने इन पर भरोसा जताया और 13 साल से सपोर्ट करते आ रहे हैं, उनको एज ए रिटर्न गिफ्ट एक हेल्थ चेकअप कैंप हर साल दिया जाता है। इस मेगा हेल्थ चेकअप कैंप का इनॉग्रेशन किया गुलबर्गा डीसी फौजिया तरन्नुम मैडम ने, गुलबर्गा पुलिस कमिश्नर डॉक्टर शरणप्पा एसडी साहब ने और गुलबर्गा एसपी अदुरु श्रीनिवासलू साहब ने। इनके साथ साथ गुलबर्गा शहर की आवाम और कई एक डिग्नेटरीज, डॉक्टर, सोशल एक्टिविस्ट, पॉलिटिकल लीडर्स, नॉन पॉलिटिकल लीडर्स, पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन, नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन, दलित ऑर्गेनाइजेशन और जनरल ऑर्गेनाइजेशंस ने भी इस हेल्थ कैंप में हिस्सा लेकर हजारों की तादाद में इस हेल्थ कैंप को सक्सेसफुल किया। और इस मौके पर आए हुए डिग्नेटरीज यूनाइटेड हॉस्पिटल के हर स्टेप को काफ़ी अप्रिशिएट किया और बताया कि सोशल इश्यूज में या पब्लिक वेलफेयर में हमेशा से यूनाइटेड हॉस्पिटल पेश काम करते आ रहे हैं। चाहे रोड सेफ्टी ड्राइव हो या हेलमेट अवेयरनेस कैंपेन हो, गुलबर्गा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन और पुलिस डिपार्टमेंट के साथ यूनाइटेड हॉस्पिटल के मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी साहब और उनके एंटायर टीम हमेशा से खड़ी नजर आती है। इसी स्टेप्स को गुलबर्गा डीसी फौजिया तरन्नुम मैडम, पुलिस कमिश्नर साहब और एसपी साहब ने काफ़ी अप्रिशिएट करते हुए यूनाइटेड हॉस्पिटल के मैनेजिंग डायरेक्टर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी, डॉक्टर वीना मैडम और एंटायर डॉक्टर्स की टीम और मैनेजमेंट की टीम को तहे दिल से मुबारकबाद पेश करते हुए उन सभी को, उनके सभी के वर्क को काफ़ी अप्रिशिएट किया। इस मौके पर डॉक्टर विक्रम सिद्धारेड्डी साहब ने आए हुए सभी डिग्नेटरीज का, पॉलिटिकल लीडर्स का, सोशल एक्टिविस्ट का, सभी का फेलिसिटेशन कर 13 ईयर से सपोर्ट करने का तहे दिल से शुक्रिया अदा भी किया। और इस कैंप में काफ़ी सक्सेसफुली आवाम ने अपने हेल्थ चेकअप्स भी करवाए और जिन लोगों को कुछ सीवियर डिटेक्ट भी हुआ तो रीजनेबल प्राइसेस पर यूनाइटेड हॉस्पिटल की जानिब से उनका इलाज भी करवाया जाएगा। ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಯ 13ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಸಮಾರಂಭ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಗಮಿಸತಕ್ಕಂಥ ಮುಖ್ಯ ಅತಿಥಿಗಳು ಸನ್ಮಾನ್ಯ ಮೇಡಮ್ ಫೌಜಿಯಾ तरन्नुम ಮೇಡಮ್, ಡೆಪ್ಯೂಟಿ ಕಮಿಷನರ್ ಕಲಬುರ್ಗಿ, ಶ್ರೀ ಶರಣಪ್ಪ ಸಾಹೇಬರು, ಕಮಿಷನರ್ ಕಲಬುರ್ಗಿ ಸಿಟಿ, ಶ್ರೀ ಅದ್ದೂರು ಶ್ರೀನಿವಾಸಲು ಸಾಹೇಬರು, ಇನ್ನೊಬ್ಬ ಹಿರಿಯ IPS ಅಧಿಕಾರಿ, ಸೂಪರಿಂಟೆಂಡೆಂಟ್ ಆಫ್ ಪೊಲೀಸ್ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲಾ, ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಮನವಿಯನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿ ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಸಮಯ ತೆಗೆದು ಈ ಒಂದು ಮೆಗಾ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್, ಈ 13ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಅಂಗವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮೆಗಾ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಈ ಗಣ್ಯರು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದ ಸಮಯ ತೆಗೆದು ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ವತಿಯಿಂದ, ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಎಲ್ಲ ವೆಲ್ ವಿಷರ್ಸು, ಸ್ಟಾಫು, ಡಾಕ್ಟರ್ಸು ಎಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ನಾನು ಇವರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯದ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಧನ್ಯವಾದ. ಈ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ 13ನೇ ವರ್ಷದ ವಾರ್ಷಿಕ ಆ್ಯನಿವರ್ಸರಿಗೆ ನಾವು ಇಡೀ ಟೀಮ್ಗೆ, ಎಸ್ಪೆಷಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಕ್ರಮ್ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ವೀಣಾ ಅವ್ರ ಟೀಮ್ಗೆ ನಾವು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಇಸ್ ಒನ್ ಫಾರ್ಮ್ ಆಫ್ ಪಬ್ಲಿಕ್ ಸರ್ವಿಸ್. ಅವ್ರು ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ ಜನರ ಸಮೀಪಿದ್ದು 50,000 ಜನರಿಗೆ ಫ್ರೀ ಹೆಲ್ತ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋ ರೀತಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲದೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ದು ಸರ್ವಿಸಸ್ ಬಗ್ಗೆಯೂ ಸಾಕಷ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಅವ್ರು ಖುಷಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಎಲ್ಲ ಕೊಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಅದಲ್ಲದೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಮತ್ತು ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ವತಿಯಿಂದ ಯಾವುದೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಲಿ ಅವ್ರು ಯಾವಾಗಲೂ ಅವ್ರದ್ದು ಸಹಯೋಗ ಮತ್ತು ಸಹಕಾರ ನಮ್ಮ ಜೋಡಿ ಇದೆ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ ಕಡೆಯಿಂದ ಏನಾದರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಿರೋದು ಇರಲಿ, DC ಆಫೀಸಿಂದ ಏನಾದರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟಿಂದ ಯಾವುದಾದ್ರೂ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರಲಿ,
ಎಸ್ಪೆಷಲಿ APY ಅಡಿಯಲ್ಲಿ ಐ ಥಿಂಕ್ ಪೊಲೀಸ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಟೈಅಪ್ MOU ಸಹ ಇದೆ. ನಾನೇ ಖುದ್ದಾಗಿ ನೋಡಿದ್ದೀನಿ. ನನ್ನ ಗಂಡನ ಮಗು ಹುಟ್ಟುವಾಗ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಅವ್ರಿಗೆ ನೋಡಿ ಹೋಗಿರೋದು. ಬಹಳಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅವ್ರು ಸರ್ವಿಸಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಐ ಫರ್ಮ್ಲಿ ಬಿಲೀವ್, ನನಗೆ ಒಂದು ಸದೃಢ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಒಳ್ಳೆ ಸೇವೆ ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ, ಜನರ ಸಮೀಪ ಇರಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಹೆಲ್ತ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಅಲ್ಲಿ ಇರಬೇಕು. ನೀವು ಆಸ್ ಅ ಡಾಕ್ಟರ್ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಏನು ನೀವು ಛಾಪ್ ಬಿಡಬಹುದು, ಯಾವುದು ಬೇರೆ ಒಂದು ವೃತ್ತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ. ಎಸ್ಪೆಷಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ವಿಕ್ರಮ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೀಮ್ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲವೇ ಅವ್ರ ವೈಯಕ್ತಿಕ ಕೆಪಾಸಿಟಿಯಲ್ಲಿನೂ ಗುಲ್ಬರ್ಗ ಸಿಟಿಗೆ ಮತ್ತು ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಲಿ ಅಂತ ಅವ್ರದ್ದು ಕೊಡುಗೆ ಸಾಕಷ್ಟು ಇದೆ. ಅವರು ಈ ಒಂದು ಖುಷಿದು ಮೂಮೆಂಟಲ್ಲಿ ನಾನು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವ್ರು ಕರೆಯುವಾಗ ಬಹಳ ಖುಷಿಯಿಂದ ಒಪ್ಕೊಂಡೆ. ಬರೀ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ ಟೀಮ್ ಮಾತ್ರ ಇಲ್ಲವೇ ಇಡೀ ಹಾಸ್ಪಿಟಲಿಂದ ಗ್ರೂಪ್ ಡಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ನರ್ಸಿಂಗ್ ಸ್ಟಾಫಿಂದ ಹಿಡಿದು ಸಪೋರ್ಟ್ ಸ್ಟಾಫ್ ಎಲ್ಲರಿಗೆ ನಾವು ಅಭಿನಂದನೆಗಳು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ತಮ್ಮದು ಏನು ಸೇವೆ ನೀವು ಸಲ್ಲಿಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಅದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಮೀನಿಂಗ್ಫುಲ್, ಎಕ್ಸ್ಟ್ರೀಮ್ಲಿ ಇಂಪ್ಯಾಕ್ಟ್ಫುಲ್. ವಿ ಆರ್ ವೆರಿ ಹ್ಯಾಪಿ. ತಮ್ಮ ಥರನೇ ಬಹಳಷ್ಟು ನಮ್ಮದು ಒಂದು ಗುರಿ ಇದೆ, ಗುಲ್ಬರ್ಗಾಗಿ ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಹಬ್ ಆಗಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕು ಅಂತ ನಾವು ನನ್ನ ಪೀರಿಯಡಲ್ಲಿ ನೋಡಬೇಕು. ಮತ್ತು ಮುಂದೆ ಸಹ ಯಾವಾಗಲೂ ಐ ವಿಲ್ ಆಲ್ವೇಸ್ ಬಿ ವೆರಿ ಮಚ್ ಹ್ಯಾಪಿ ಟು ಸಿ ಎನಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇನ್ ದ ಹೆಲ್ತ್ ಸೆಕ್ಟರ್ ಆಫ್ ಗುಲ್ಬರ್ಗ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್. ಪ್ರಥಮವಾಗಿ ಯುನೈಟೆಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಈ 13 ವರ್ಷಗಳ ಪಯಣದ ಯಶಸ್ವಿ ಸಂಭ್ರಮಿಸ್ತಾ ಇರುವವರಿಗೆ, ವಿಕ್ರಮ್ ಮತ್ತು ಅವರ ಎಂಟೈರ್ ತಂಡಕ್ಕೆ ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. ಲೋಕಲ್ ಇದ್ದೀನಿ. 1-2 ದಶಕಗಳ ಹಿಂದೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಒಂದು ಕೊರತೆ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂತ ನಾವು ನೋಡಿದ್ದೀವಿ. ಯೂಶ್ವಲಿ ಇಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ನಮ್ಮೂರ ಕಡೆ ಎಲ್ಲ ನಾವು ಏನೇ ಹೆಲ್ತ್ ಇಶ್ಯೂ ಬಂದರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಡೆ ಹೋಗ್ತಿದ್ವಿ, ಉಮರ್ಗಾ, ಸೋಲಾಪುರ್. ಅದು ಈಗ ನಾನು ಇತ್ತೀಚಿನ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಕಳೆದ ಕೆಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ನೋಡ್ತಾ ಇರೋದೇನಂತಂದರೆ, ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಳೀಯ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳ ಮೇಲೆ, ಸ್ಥಳೀಯ ಡಾಕ್ಟರ್ಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಜನರೀಗ ನಂಬಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಟ್ ಈಸ್ ಎ ಗ್ರೇಟ್ ಬಿಗ್ ಪಾಸಿಟಿವ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇದು. ಆ್ಯಂಡ್ ಐ ಆಮ್ ಹ್ಯಾಪಿ ಟು ಟೆಲ್ ದ್ಯಾಟ್ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಈಸ್ ಇನ್ ದಿ ಫೋರ್ ಫ್ರಂಟ್ ಇನ್ ಪ್ರೊವೈಡಿಂಗ್ ಸಚ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೆಲ್ತ್ ಕೇರ್ ಸರ್ವಿಸ್ ಇನ್ ದಿಸ್ ಏರಿಯಾ. ಮತ್ತು ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡೋದೇನಂತಂದರೆ, ದ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಈಸ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್. ನಾವು ಯೂಶ್ವಲಿ ವಿ ಸೇ ವೆದರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಫಾರ್ ಕ್ರೈಮ್ ಆರ್ ವೆದರ್ ಇಟ್ ಈಸ್ ಫಾರ್ ಹೆಲ್ತ್, ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಈಸ್ ಬೆಟರ್ ದ್ಯಾನ್ ಕ್ಯೂರ್. ಅವುಗಳನ್ನು ತಡೆ ಮಾಡುವುದೇ ಒಂದು ದೊಡ್ಡ ನಮ್ಮ ಸಾಧನೆ. ಅವುಗಳನ್ನು ನಾವು ತಡೆಯಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ಹೈಜೀನ್ಲಿಂದ, ಶಿಸ್ತಿನಿಂದ ನಮ್ಮ ಬಾಳನ್ನು ಮಾಡಬೇಕು. ಫಿಸಿಕಲ್ ಫಿಟ್ನೆಸ್ ಬಗ್ಗೆ, ಹೆಲ್ತ್ ಬಗ್ಗೆ ಒತ್ತು ಕೊಡಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಒನ್ ಮೋರ್ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಈಸ್ ಹ್ಯಾವಿಂಗ್ ರೆಗ್ಯುಲರ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್. ಈ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ಪಲ್ಲಿ ಕೆಲವು ಆರಂಭದ ಹಂತಗಳಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತಲ್ಲಿ ಏರುಪೇರುಗಳಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಇನಿಷಿಯಲ್ ಡೇಸಲ್ಲಿ ನಾವು ಕಂಡುಹಿಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಾವೆಲ್ಲ ಕೇಳ್ತಾ ಇರ್ಬೋದು, ಒಂದು ಹೊಸದಾಗಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ GBS ಸಿಂಡ್ರೋಮ್ ಅಂತ, ಗಿಲ್ಲೆನ್ ಬ್ಯಾರೆ ಸಿಂಡ್ರೋಮ್. ಇದಕ್ಕೆ ಸುಮಾರು ಜನ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಅಧಿಕಾರಿಗಳು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ಜನರು ಈ GBS ಸಿಂಡ್ರೋಮ್ಗೆ ಬಲಿಯಾಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅಲ್ಲಿ ನಾವು ಡಾಕ್ಟರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿದಾಗ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದು, ಇನಿಷಿಯಲ್ ಡೇಸಲ್ಲಿ ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ ಆಗಿದ್ದರೆ ಸ್ಪೀಡಿ ರಿಕವರಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ. ಸೊ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ನಾವು ಕೇಳ್ತಾ ಹೋದರೆ, ಒಂದು ಫುಡ್ಲಿಂದ ಬರ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ರಾ ಮೀಟ್ ಅಥವಾ ಹಾಫ್ ಕುಕ್ಡ್ ಮೀಟ್, ವಾಟರ್. ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೆ ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗಲ್ಲಿ, ಒಂದು ಫಿಟ್ನೆಸ್ ರಿಜಿಮ್ ಆ್ಯಂಡ್ ಎರಡನೇದು ಹೈಜೀನ್. ನಾವು ಕುಡಿಯೋ ನೀರು ಶುದ್ಧ ಇರಬೇಕು. ಆ್ಯಂಡ್ ಕ್ಲೀನ್ಲಿನೆಸ್, ನಮ್ಮ ಮನೆ ಅಷ್ಟೇ ಸುತ್ತ ಇಟ್ಕೊಳ್ಳೋದಲ್ಲ, ನಮ್ಮ ಮನೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲೂ ಕ್ಲೀನ್ ಇಟ್ಕೋಬೇಕು. ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಇರುವ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಕ್ವಾಲಿಟಿ ಸರ್ವಿಸಸ್ ಕೊಡ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಇಟ್ ಈಸ್ ನೋನ್ ಫಾರ್ ಗಿವಿಂಗ್ ಟೈಮ್ಲಿ ಆ್ಯಂಡ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಸ್ಟ್ ಎಫೆಕ್ಟಿವ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಟು ದಿ ನೀಡಿ ಪೀಪಲ್. ಐ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ದೆಮ್ ಟು ಕಂಟಿನ್ಯೂ ದಿ ಸೇಮ್ ಸರ್ವಿಸಸ್. ಮತ್ತು ಇವತ್ತು ಅವರು ಬರೀ ಈ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ ಯಾವ ರೀತಿ ಅಂತಂದರೆ, ನೇಮ್ ಸೇಕ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ ಇರುತ್ತೆ. ಇನಿಷಿಯಲ್ ನಮ್ಮ ನಾನ್ ಇನ್ವೇಸಿವ್ ಡಯಾಗ್ನೋಸಿಸ್ಗಳು, ಬರೀ ಏನು BP, ಶುಗರು ಅಂತಿಂತ ಬೇಸಿಕ್ ಚೆಕ್ ಮಾಡೋದು. ಬಟ್ ಇಲ್ಲಿ ಏನಂತಂದರೆ ಒಂದು ಗುಡ್ ಅಂತಂದರೆ, ಇಫ್ ನೀಡ್ ಬಿ ದೇ ಆರ್ ಟೆಲಿಂಗ್, CT ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ECG ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಯುಕೋ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ, ಅಲ್ಟ್ರಾಸೌಂಡ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದಾರೆ.
ಸೊ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಮಾಸ್ಟರ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕಪ್ ಫಾರ್ ದಿ ನೀಡಿ ಪೇಷಂಟ್ಸ್. ಸೊ ಇದರ ಸದುಪಯೋಗ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆ್ಯಂಡ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಈ ದಿನ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಸ್ ಅವರು 13ನೇ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಸೆಲೆಬ್ರೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾನು ಈ ವೇದಿಕೆ ಮುಖಾಂತರ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇನೆ. ಅವರೇನು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅದು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದೇ ಮುಂದುವರಿಸಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಮನವಿ ಮಾಡುತ್ತೇನೆ. ಮತ್ತು ಸತತವಾಗಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ ಆದಾಗಿಂದನೂ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಅವ್ರ ಜೊತೆ ಒಳ್ಳೆಯ ರಿಲೇಷನ್ಶಿಪ್ ಇಂದ ಮುಂದೆ ಬರ್ತಾ. ಸೊ ಅವರು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲೈಸೇಷನ್ ಆ್ಯಡ್ ಮಾಡ್ತಾ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲೈಸ್ಡ್ ಸರ್ವೀಸಸ್ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತು ನಮ್ಮದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಪೊಲೀಸ್ ಅವರಿಗೆ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯ ಯೋಜನೆ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಆಗಿ ಆಯ್ಕೆ ಆಗಿದೆ. ನಾವು ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿ ವರ್ಗದವರು ಅವ್ರಿಗೇನೇ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ಸರ್ವಿಸಸ್ ಬೇಕಾದ್ರೂ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬಂದು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಅವರು ಮೆಡಿಕಲ್ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತೊಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದರ ಜೊತೆನೂ ನಾವು ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಏನು ಮೆಡಿಕಲ್ ಚೆಕಪ್ ನಮ್ಮ ಎಂಟೈರ್ ಕಲಬುರಗಿ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಪೊಲೀಸ್ ಫೋರ್ಸ್ ಏನಿದೆಯೋ ಎಂಟೈರ್ಗೂ ನಾವು ಕಳೆದ 2 ವರ್ಷದಿಂದ ಯುನೈಟೆಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲಲ್ಲಿ ಆ್ಯನ್ಯುವಲ್ ಮೆಡಿಕಲ್ ಹೆಲ್ತ್ ಚೆಕ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದನ್ನು ಅವರು ಅತ್ಯುತ್ತಮವಾಗಿ ವಿತಿನ್ ಟೈಮ್ ಲಿಮಿಟಲ್ಲಿ ನಮ್ಗೆ ಮಾಡಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೂ ನಾನು ಪೊಲೀಸ್ ವತಿಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ತುಂಬ ಹೃದಯ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳುತ್ತೇನೆ. ಅದೇ ಈ 13th ಆ್ಯನಿವರ್ಸರಿ ಕರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಅವ್ರಿಗೂ ಧನ್ಯವಾದ ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಅದೇ ರೀತಿ यूनाइटेड हॉस्पिटल में 30th एनिवर्सरी सेलिब्रेट किया जा रहा है. मैं डॉक्टर विक्रम सिद्धा रेड्डी साहब को और उनके स्टाफ को मैं मुबारकबाद देता हूं कि 13 साल से हॉस्पिटल चला रहे हैं और जो डॉक्टर्स हैं और स्टाफ है बहुत अच्छा कोऑपरेट करते हैं पेशेंट्स के साथ. कई ऐसे पेशेंट्स हैं जो मैं लेके आया था, अल्हम्दुलिल्लाह बैड कंडीशन में थे मैं लेके आने के पहले, और बहुत सारे पेशेंट्स जो अच्छे होकर अब यहाँ से डिस्चार्ज होकर चले गए. मैं तमाम डॉक्टर्स का शुक्रिया अदा करता हूँ, डॉक्टर विक्रम सिद्धा रेड्डी साहब का और उसके स्टाफ का, और एक स्पेशली हमारे दाऊद भाई जो एडमिन हैं हॉस्पिटल के, तो उनका भी शुक्रिया अदा करता हूँ. यूनाइटेड हॉस्पिटल है, उसके 13 साल मुकम्मल होने पर यहाँ पर कई पेशेंट को फ्री चेकअप कैंप रखा गया था. और अल्हम्दुलिल्लाह यूनाइटेड हॉस्पिटल एक शहर का माने हुआ हॉस्पिटल है. और यहाँ पर कितना भी सीरियस पेशेंट आया है हम देखे हैं, ऐसे रिकवर होकर अपने मकान पे गया है. मैं तमाम यहाँ के हॉस्पिटल के मैनेजमेंट को और यहाँ के एमडी साहब को मुबारकबाद देता हूँ. और इसी के साथ अल्लाह ताला से दुआ गो हूँ, अल्लाह ताला इनके हाथों में शफा दे, क्योंकि ये डॉक्टर्स हैं, लोगों की जान बचाते हैं. और यूनाइटेड हॉस्पिटल गुलबर्गे का एक वाहिद हॉस्पिटल है, यहाँ से पेशेंट रिकवर होकर जाते हैं. जैसे कि आप सभी लोग जानते हैं, गुलबर्गा में एक बहुत ही बेहतरीन वेल सेटअप हॉस्पिटल है यूनाइटेड. आज यहाँ पर 13 यानी कि 13 एनिवर्सरी के मौके पर हमारे शहर के डीसी मैडम, कमिश्नर साहब, एसपी साहब ने यहाँ पर आकर विक्रम सिद्धा रेड्डी सर, डॉक्टर वीना मैडम, डॉक्टर बशीर साहब, डॉक्टर विनय सागर साहब, सबकी हिम्मत अफजाई की. इन्होंने कहा गुलबर्गा शहर में बहुत ही बेहतरीन हॉस्पिटल है. मैं समझता हूँ, मैं एक ब्लड सर्विस से बिलोंग करता हूँ. ये जो एक्सीडेंट का पीरियड होता है वो गोल्डन आवर होता है. अगर सही टाइम पे एक्सीडेंट होने के बाद हम आधे घंटे में या पौन घंटे में या 20-25 मिनट में एक सही हॉस्पिटल को रीच नहीं होंगे तो मैं समझता हूँ जान जाने का बहुत बड़ा रीज़न होता है. तो इसके लिए वेल सेटअप हॉस्पिटल में जहाँ पर एमडीज डॉक्टर्स होते हैं, जहाँ पे पूरी तरीके से सहूलत होती है, ऐसे हॉस्पिटल को अगर हम पहुँचते हैं तो हमारा जान बचना 80% पॉसिबिलिटी होता है. बाकी की भगवान की मर्जी होती है. यहाँ के जो डॉक्टर्स हैं पूरा एमडी सेटअप है. यहाँ के बहुत ही अच्छे डॉक्टर्स हैं, जैसे कि यहाँ की पूरी एंटर डॉक्टर्स की टीम बहुत कोऑपरेटिव है, बहुत अच्छी है. मैं विक्रम सिद्धा रेड्डी सर को, वीना मैडम को और हमारे विनय सागर शर्मा साहब को, सबको मैं दिल की गहराइयों से मुबारकबाद देता हूँ. मैं हमारे सीनियर एडमिनिस्ट्रेशन दाऊद साहब हैं और डॉक्टर जितेंद्र हैं, मैं सबको मुबारकबाद देता हूँ. विक्रम रेड्डी साहब को मैं दिल की गहराइयों से मुबारकबाद देता हूँ. मेरे को तो ऐसा लग रहा है इतने सारे पेशेंट देख के जो काम हुकूमत को करना चाहिए वो अकेले जो है रेड्डी साहब कर रहे हैं. तो इसके लिए उनकी इंसानियत, दोस्ती और लोगों के काम आने का जो जज्बा है उसको हम सलाम करते हैं और दिल की गहराइयों से रेड्डी साहब को खासकर मुबारकबाद देते हैं.
ऐसे दरअसल लोग, मेरे को लगता है कि ये कर्नाटका रत्ना है जो पूरे कर्नाटक और ख़ासकर गुलबर्गा के लोगों की मदद कर रहे हैं। तो मैं रेड्डी साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि उन लोगों के लिए इतना ज़्यादा फ़ायदेमंद साबित हो रहा है। थैंक यू। यूनाइटेड हॉस्पिटल के 13th एनिवर्सरी के मौके पर मैं डॉक्टर विक्रम सिद्धा रेड्डी सर और उनकी सारी टीम को मुबारकबाद देता हूँ। तो और उसके अलावा मैं अल्लाह ताला का शुक्र अदा करता हूँ कि उनके साथ काम करने का हम लोगों को शर्फ हासिल हुआ है। सर का जो इंटेंशन है, इंटेंशन बिल्कुल क्लियर है कि टू सर्व द सोसाइटी। इंटेंशन के साथ एक इदारा चाहिए जिसका अभी इदारे के बारे में सर जो काम कर रहे हैं, इदारे का पहले 20 बेडेड से जो स्टार्ट करके अभी फिलवक्त 100 बेडेड हॉस्पिटल बनाए हैं और आगे चल के और भी काफ़ी मशक्क़तें कर रहे हैं ये सब इदारे को आगे बढ़ाने के लिए। इंटेंशन सही है, इंस्टीट्यूशन भी बना लिया है और पूरी सारी टीम हार्ड वर्क भी कर रही है यहाँ पे। तो और एक मर्तबा मैं मुबारकबाद देते हुए मैं मेरी बात को यहीं ख़त्म करता हूँ। लोगों को मालूम है कि गुलबर्गा में एक बेहतरीन हॉस्पिटल, यूनाइटेड हॉस्पिटल, जो पिछले 13 साल से गुलबर्गा शहर में खिदमत अंजाम दे रहा है। एक इमरजेंसी कुछ भी अगर खुदा न खास्ता अगर डिस्ट्रिक्ट में होता है तो सबसे पहले हॉस्पिटल को अगर कोई लोग नाम लेते हैं तो यूनाइटेड हॉस्पिटल का लेते हैं, इमीडिएट यहाँ पर आते हैं। यहाँ पर तमाम डॉक्टर्स की फैसिलिटी है और उसके अलावा भी यहाँ पे जो बिल्डिंग, जो ओनर है हॉस्पिटल के, जो ओनर है रेड्डी साहब, वो उनके वाइफ, ये तमाम फैमिली भी एक बेहतरीन हर तरीके का इलाज करते हैं। और मैं खास करके रेड्डी साहब को और डॉक्टर बशीर साहब को और उनकी तमाम फैमिली को और जो मेहनत करते हैं दिन रात हॉस्पिटल में डॉक्टर्स को, तमाम लोगों को मुबारकबाद देता हूँ 13th एनिवर्सरी के मौके पर। यूनाइटेड हॉस्पिटल का 13वां एनिवर्सरी रखा है यहाँ पे डॉक्टर विक्रम सिद्धार्थ रेड्डी साहब ने। मैं विक्रम सिद्धार्थ रेड्डी साहब को मुबारकबाद देता हूँ कि 13 साल से जो सर्विसेज उनके देख रहे हैं, क्योंकि जहाँ से जो है ना, ये गुलबर्गा में जब कोई भी पेशेंट इमरजेंसी जो भी होता है, कहीं एक्सीडेंट हो या कोई भी जो है ना क्रिटिकल पोजीशन में जब आता है तो लोग यूनाइटेड को याद करते हैं। यूनाइटेड को इसलिए याद करते हैं कि विक्रम सिद्धार्थ रेड्डी साहब ने जो है ना अपने यूनाइटेड को जो यूनाइट करके रखा है, वो एक जो है ना बिल्कुल एक तारीफ के काबिल है कि जो उन्होंने जो है ना एक पेशेंट नहीं बल्कि एक अपने घर के अफराद को जो घर के ले जाके डॉक्टर देखता है, तो वो डॉक्टर जो है ना अपने अंदाज में जो है ना अपने फैमिली को, अपने घर के मेंबर्स को जो ट्रीट करते हैं, उस तरह से जो है ना जाके देखना डेली। तो जो भी चाहे आइसोलेशन इसमें हो, ये कोरोना के पीरियड में भी हमने देखे हैं कि विक्रम सिद्धार्थ रेड्डी साहब ने पहले सबसे पहला लैब यहाँ पे खुला था, टेस्टिंग यहाँ पर होते थे। लेकिन आज भी जो देखने में आ रहा है, इतना रश यहाँ पर है कि हर कोई गुलबर्गा नहीं बल्कि पूरे डिस्ट्रिक्ट से लोग यहाँ पर आते हैं। जहाँ भी क्रिटिकल मामला आता है पेशेंट का, तो यूनाइटेड को बराबर याद किया जाता है। मैं जो है ना यहाँ की डॉक्टर की पूरी टीम को और डॉक्टर सिद्धार्थ रेड्डी विक्रम साहब को भी मुबारकबाद देता हूँ। इस 13 साल का जो जर्नी रहा वो सबके इनकरेजमेंट, सबके सपोर्ट से भरा हुआ रहा और जिसके लिए हम यूनाइटेड हॉस्पिटल के सारे डॉक्टर्स और स्टाफ की तरफ से तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं। और साथ ही साथ ये 13 साल का जो सफ़र रहा, हालांकि शुरुआत 24 बेड से हुई थी, मिनिमल इंफ्रास्ट्रक्चर से हुई थी, लेकिन हमारा कोर कॉम्पिटेंस, कोर फोकस हमेशा इमरजेंसी केयर और एक्सीडेंटेड ट्रॉमा केयर में रहा। तो उसी के चलते जो फैसिलिटी ऐड ऑन करने पड़े, जितनी हमारी कैपेसिटी थी, जब कर सके कंटिन्यूसली हम उसको ऐड ऑन करते गए। और आज जो है यूनाइटेड हॉस्पिटल में इंक्लूडिंग कैथ लैब, कार्डियोलॉजी, कार्डियोथोरेसिक सर्जरी और तमाम न्यूरो सर्जरी, हर एक सुपर स्पेशलिटी सर्जरी हम करने की कैपेबिलिटी इंफ्रास्ट्रक्चर वाइज भी है और टैलेंट वाइज भी है। तो ये एक बहुत ही सेटिस्फाइंग सफ़र रहा कि, और इस सफ़र में जितने लोगों ने भी हमारे पे भरोसा किया, पेशेंट के रिलेटिव्स और सारे सोशल ऑर्गेनाइजेशन, सारे समाज के सब तबके के क्रॉस सेक्शन के लोग, उन सबका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ। और तमाम लीडर, तमाम कायद, पॉलिटिकल लीडर्स, NGOs, तमाम संगठन, ऑर्गेनाइजेशन, कनाडा संगठन हो या फिर कोई भी दूसरे संगठन हो, सोशल ऑर्गेनाइजेशन हो, तो सब लोगों का सपोर्ट हमको रहा है और सब लोगों का गाइडेंस भी रहा है। तो हम उसी के चलते हम इस मौके पे सबको शुक्रिया अदा करना चाहते हैं। पहली बात,
यूनाइटेड हॉस्पिटल एक स्टैंडर्ड सेट करने में हम विश्वास रखते हैं। और ये सबसे पहले 2012 से जब से शुरू हुआ, हम एक बहुत मेजर स्टेप हम बोल सकते हैं हम लिए थे वो टाइम पे, कि फाइनेंशियल डिसोसिएशन पॉलिसी जिसका हम नाम रखे, वो है कि इमरजेंसी रूम में जो भी पेशेंट आएगा, इमरजेंसी रूम में रहने वाले पैरामेडिकल स्टाफ, ड्यूटी डॉक्टर्स, स्पेशलिस्ट डॉक्टर्स, सर्जन्स, उनका सिर्फ एक ही फोकस रहेगा कि ट्रीटमेंट के लिए, डायग्नोसिस और ट्रीटमेंट के लिए क्या करना चाहिए, और वो इमीडिएटली मिनिमल टाइम में करना है। उसी वक्त में हम किसी को भी फाइनेंसेस के बारे में बात मत करो या फिर उसका डिस्कशन हम नहीं करने के लिए इनकरेज किए। ये एक मेजर स्टेप हम इसलिए लिए क्योंकि कभी भी कोई भी इमरजेंसी में हर आदमी अनप्रिपेयर्ड रहता है, उसी के लिए तो इमरजेंसी बोलते हैं। तो अगर इमरजेंसी में हम बोलेंगे कि हम ये एक्सपेक्ट करेंगे कि पेशेंट का रिलेटिव रहेंगे साथ में, पेशेंट के फ्रेंड्स रहेंगे साथ में, और वो फाइनेंसेस देख सकते हैं, तो उसको इमरजेंसी क्यों बोलते हैं? तो इमरजेंसी में मेन फोकस इज ट्रीटमेंट, हेल्थ केयर। सो ट्रीटमेंट फर्स्ट पॉलिसी यूनाइटेड में हम लाए गए। ये जब हमारी 2013 में जब सिद्धरामैया गवर्नमेंट साहब की सरकार थी, वो टाइम पे उन्होंने हमारे पॉलिसी चलने के 1 साल बाद वो लॉ लेके आए, एक लेजिस्लेशन लेके आए कि आप पहले ट्रीटमेंट कीजिए। और जो है ना, मुख्यमंत्री हरीश सांत्वना योजना भी वो 2013 के सिद्धरामैया साहब के गवर्नमेंट ने लॉन्च किया था। ये तो बाद में आया था, लेकिन हमारी तरफ से पहल हुई थी कि जो भी छोटी मोटी पहल हो सकती है हमारी तरफ से हमने हमेशा किया है कि ये पब्लिक के फेवर में है, ये पब्लिक की हॉस्पिटल है, पब्लिक के लिए हॉस्पिटल है, और ये हमेशा रहेगी। और हमारी कोई, हालांकि मैनेजमेंट प्राइवेट हो सकती है, लेकिन ये इंस्टीट्यूशन पब्लिक की है। तो हम फिर से इस मौके पे हम आप सब लोगों का तहे दिल से शुक्रगुजार हैं कि हमारे पे भरोसा रखे और हमारे को मौका दिए कि हम पेशेंट का ट्रीटमेंट कर सकें। आगे चलते हुए भी हमारा कमिटमेंट यही रहेगा कि बेस्ट से बेस्ट ट्रीटमेंट, स्टैंडर्ड प्रोटोकॉल ड्रिवन ट्रीटमेंट, क्लिनिकल प्रोटोकॉल्स ड्रिवन ट्रीटमेंट हम करें पेशेंट का, और एकदम अफोर्डेबल कॉस्ट में करें। हम कॉस्ट भी कैसे कट डाउन कर सकते हैं पेशेंट के लिए, मिनिमल कॉस्ट में कैसा बेनिफिट हम पेशेंट को पहुंचा सकते हैं, ये सारी चीज़ें हम उस पर हमारी पहल रहेगी। आपके स्टाफ को और नर्सिंग स्टाफ को और जो भी आपके साथ आज तक 13 साल से काम करते आ रहे हैं, उन सबको क्या कहना चाहेंगे? इस मौके पे मैं स्पेशल मेंशन में नहीं करूं तो मैं बहुत गलत होऊंगा कि स्पेशल मेंशन अबाउट ईच एंड एवरी स्टाफ ऑफ आवर हॉस्पिटल, यूनाइटेड हॉस्पिटल का हर एक स्टाफ, चाहे वो नर्सिंग स्टाफ रहे, चाहे वो पैरामेडिकल स्टाफ रहे, चाहे एक्सरे टेक्नीशियन रहे, सीटी टेक्नीशियन रहे, एमआरआई टेक्नीशियन रहे, और हेल्प स्टाफ रहे, अटेंडेंट रहे, ग्रुप सी डी कोई भी स्टाफ रहे, सब एक फिलॉसफी ड्रिवन है कि सब लोग सेल्फ ड्रिवन है और पेशेंट सेंट्रिक ड्रिवन है। ये एक फिलॉसफी एक लास्ट से लास्ट हमारा स्टाफ से लेके हाईएस्ट हायरार्की तक ये कॉमन फिलॉसफी हमने फॉलो किया है। और इसके बारे में हम बहुत फक्र से मैं अपने स्टाफ के बारे में कह सकता हूँ कि उनका इन्वॉल्वमेंट हमेशा कंप्लीट रहा है पेशेंट केयर के सिलसिले में। तो ये हमें ये कल्चर आगे भी बरकरार रहेगा, ये कल्चर और इम्प्रोवाइज होगा, ये मैं कहना चाहता हूँ इस मौके पे। और एक एक स्टाफ हमारा हॉस्पिटल के सफाई कर्मचारी से लेके सबसे टॉप कंसल्टेंट डॉक्टर्स तक, टॉप से टॉप एडमिनिस्ट्रेटर, मैनेजमेंट जो भी है, हम सबका हमेशा एक ही फोकस रहेगा, वो है पेशेंट केयर, सबसे हाईएस्ट क्वालिटी पेशेंट केयर। तो हम इस डायरेक्शन में, इस दिशा में हम हमेशा अपनी कोशिश जारी रखेंगे। ये मैं भरोसा में तमाम गुलबर्गा की आवाम को, तमाम पूरा ये रीजन, तो कल्याण कर्नाटक का रीजन है, यहाँ पूरे आवाम को मैं अपने तरफ से मैं भरोसा दिलाऊंगा कि हमारी कोशिश हमेशा भरपूर रहेगी।